तर सौरभ भोसलेच्या शोला आलते मी, तर आता शो कंप्लीट झालाय, तर मग आता फोटो वगैरे काढून घरी जाणार. चला मग मी तुम्हाला दाखवते. जे ज्यांना वेळ आहे त्यांनी बसून घ्या, ग्रुप जे आहेत ते सगळे बसून घ्या, मागचे सगळ्यांना फोटो मिळेल. गर्दी आहे त्यामुळे आम्ही जरा वेळ बसणार आणि मग जाणार. ओके. चल फोटो पण येणार आहे, आपणच घेऊ. चला आता आपण फोटो काढणार त्यासोबत. तर मित्रांनो आता सौरभ बसल्यावर फोटो काढायला आलोय आम्ही. तिकडे बघा सगळ्यांनी, तुझं लक्षात राहिलं. आता शो घेतला आणि फोटो पण काढले आणि फोटो तुम्हाला माझ्या इन्स्टाच्या स्टोरीला मिळून जातील किंवा रील स्टार मध्ये हायलाईटमध्ये पण मिळून जातील. नक्की तुम्ही त्याला पण बघा. आणि खूप मज्जा आली. तर आता आम्ही घरासाठी निघालो आहोत. हो का, चला मग लवकर चला. तर आता मी फायनली घरी पोचले, कपडे वगैरे चेंज केले आणि खूप भूक लागलेली, त्यामुळे चला मग लवकरात लवकर आपण जेवायला जाऊ. चलो. मस्त मस्त. तर आपण पटकीने आपलं जेवण कंप्लीट करू आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. ओके, बाय. तर फ्रेंड्स, माझं जेवण वगैरे झालं आणि मी थोडे बाहेर गेलते, मग बाहेर पण जाऊन आले आणि आता झाली आहे संध्याकाळची वेळ. तर ब्लॉग एंड करायचा आहे आता. बाबी काय लागले. तर आज सकाळपासून मी काय काय केलं एकदा सांगते. फर्स्ट मी उठले आणि उठायला पण मला उशीर झाला. उशीर म्हणजे मी 7 वाजता उठले असेल. 7ला उठले, मग त्यानंतर जरा माझं काम केलं, वर्कआउट वगैरे केला आणि 8:30 वाजता माझे इन्स्टावर 100K कंप्लीट झाले. ओके, त्यासाठी पण थँक्यू. मग इन्स्टा माझे 100K कंप्लीट झाले. मग त्यानंतर जायचं म्हटल्यावरती आम्ही मग फटाफट मस्तमध्ये फ्रेश झालो आणि मग आम्ही गेलो बाहेर. आम्ही बाहेर कुठे गेलतो तर इव्हेंट होता. सौरभ कोण ग? सौरभ भोसले. हां, सौरभ भोसले यांचा, हां सौरभ काहीतरी असं ते. चला, त्यांचा शो होता. मग त्यांच्या शोला गेलो, फोटो वगैरे काढले. मग घरी आलो. घरी आल्यावरती जरा जेवलो नव्हतो, मग जेवण वगैरे केलं आणि मग थोड्या रील्स वगैरे काढल्या, कारण संडेशिवाय आम्हाला टाईम मिळत नाही रील्स काढायला. मग रील्स वगैरे काढल्या. मग रील्स वगैरे काढल्यानंतर थोडे झोप पण लागलेली, कारण सकाळी 7ला उठलेलो, संडे आहे तरी पण. मग झोपेतून उठले. मग बाहेर जाऊन आले. बाहेर फ्रेंडने बोलवलेलं काहीतरी, ते लग्नाचा कार्यक्रम होता त्यांच्या, तर तिकडे गेलतो. तिकडून आता आलो आणि आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता थोडी केअर करायची होती, हेअर केअर, स्किन केअर. त्यामुळे थोडं ऑइलिंग केलं हेअर्सला आणि आता तेच कोम करणार आहे. पण बोलली की आपले ब्लॉग राहिला आहे, तर ब्लॉगमध्ये नको का सांगायला काय केलं काय नाही वगैरे, त्यामुळे मग आता ब्लॉग घेते आणि ह्या ब्लॉगचा आता एंड करते. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही पूर्ण बघितला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या आर्याला खूप सपोर्ट करा. बाय.